देवस्थान आत्ताच शनेश्वर देवस्थान आत्ताच कोरोनाच्या संकटातून बाहेर आलेले, अडचणीतून मार्ग काढत देवस्थानचा कारभार सुरळीत चालू आहे. खर्चही कमी केलेला आहे. आत्ताच शनेश्वर देवस्थानी खर्चाने पानसनाला डेव्हलपमेंट प्रकल्प, तो अतिशय मोठा प्रकल्प आणि भारतातील एक चांगला प्रकल्प पूर्ण केलेला आहे. आणि तो पूर्ण करत असताना देवस्थाननी बाकीचे जे काही खर्च आहे ते आता कमी केलेले आहेत. मग गोशाळेचा खर्च असेल, डिझेलचा खर्च असेल, वीज बिल खर्च असेल, या सर्व गोष्टी देवस्थानने पूर्ण केलेल्या आहेत किंवा तो कमी करण्याचा मानस ठेवलेला आहे. आता संपावर जाणारे जे काही कर्मचारी त्यांना मागच्या काळात आम्ही 3,000 रुपयाची सरसकट वाढ सर्व कर्मचाऱ्यांना दिलेली होती. आता हे सर्व कर्मचारी गावातीलच आहे, परिसरातीलच आहे, विश्वस्त सुद्धा गावातीलच आहे, सगळे एकाच कुटुंबातील हे सर्व घटक आहे. आणि ह्या कर्मचाऱ्यांना पुढील काळातही व्यवस्थित असा पगार देता येईल या दृष्टीने प्रयत्न देवस्थानचे कायम राहिलेले आहेत. आणि त्यांनी संपावर जाऊ नये अशा प्रकारची अपेक्षा विश्वस्त मंडळाने त्यांच्यापुढे बोलून दाखवलेली. भाविकांची गैरसोय करू नये आणि त्यांचा जो काही प्रस्ताव आहे त्या प्रस्तावातील जवळजवळ 80% मागण्या आम्ही सर्व पूर्ण केलेल्या आहेत. तशा प्रकारचं लेखी आश्वासनही विश्वस्त मंडळाने देण्यास त्यांना तयार होते. या सर्व गोष्टी करूनही ते देवस्थानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांनी ते करू नये अशा प्रकारची विश्वस्त मंडळातर्फे त्यांना विनंती केलेली. आणि देवस्थानला कुठल्याही प्रकारचं शासकीय मदत या शनेश्वर देवस्थानला नाही. सगळं स्वखर्चातून या सगळ्या गोष्टी करत आहे. आणि पुढील काळातही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी विश्वस्त मंडळ कायम राहील. त्यांनी संपावर जाऊ नये आणि भाविकांची असेल, देवस्थानची असेल, गैरसोय करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.